गौरीला अभिमन्यू सरांनी साडी केली गिफ्ट। डोळ्यांच्या मागचं रहस्य कळणार का तन्वीला? तू भेटेशी नव्याने मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते। मालिकेत खूपच ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि अशातच गौरी आणि अभिमन्यू सरांची कहाणी वळण घेताना दिसते। तर झालेला एपिसोड खूपच धमाकेदार झाला, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं की गौरी त्या डोळ्यांमागचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करते। ते चित्र पूर्ण करण्याच्या गोंधळात अडकलेली आहे। तिच्या आणि डोशामध्ये आता वार्ता चाललेली असते की नेमकं या सगळ्या मागचं रहस्य कसं शोधायचं म्हणून। अभिमन्यू सरांचं या सगळ्याशी काय नातं आहे, मॅडमशी त्यांचं काय नातं आहे हे जाणून घ्यायचं आहे म्हणून गौरी डोशाला हे सगळं सांगते। ती ठरवते की ह्या डोळ्यांचं रहस्य कळलं ना तर सगळं कळेल, मॅडमचं अभिमन्यू सरांशी काय नातं आहे हे सुद्धा कळेल आणि मला ते जाणून घ्यायचंच आहे म्हणून। त्यावर डोशा तिला समजावतोय आणि तिला म्हणतोय की अभिमन्यू सर माहीचं नाव घेतल्यावर इतके रागवतात, तुला माहीत आहे तरी तू त्या डोळ्याच्या मागे का लागली आहेस? ते चित्र फाडून टाक म्हणून। मीच फाडतो ते चित्र। तेव्हा गौरी त्याला थांबवते आणि त्याला म्हणते की मला जाणून घ्यायचंच आहे की माही हे नाव घेतल्यावर अभिमन्यू सर एवढे का चिडतात, त्यांची कविता ऐकल्यावर ते का चिडले त्या दिवशी, आणि हे सगळं मला वाटतंय की या डोळ्यांशी जडलेलं नातं आहे आणि हे डोळ्यांचं गुपित कळलं, चित्र पूर्ण झालं तर आपल्या समोर येईलच की अभिमन्यू सरांचं माहीशी काय नातं आहे, ते माहीचं नाव घेतल्यावर का रागवतात आणि मॅडमशी त्यांचं काय नातं आहे ते। तर सध्या तरी गौरी या सगळ्या विचारातच असते। तर पुढे आपल्याला बघायला मिळतंय की गौरी घरी पोहोचलेली आहे। गौरी स्वतःशीच बोलत आहे आणि काम आवरत असते। गौरी विचार करते की अभिमन्यू सर नेहमी तिच्यावर का रागवतात, काही चांगले गुण त्यांना का नाही दिसत आणि स्वतःमध्ये त्यांचे चांगले गुण आहेत ते का लपवून ठेवतात। गौरी या सगळ्याचा विचार करत असते। तेवढ्यात मागून अभिमन्यू सर येतात, गौरीला आवाज देतात। गौरी दचकते। त्यानंतर गौरीला ते म्हणतात की तुला स्वतःशीच बोलण्याचा आजार आहे का म्हणून। तेव्हा गौरी म्हणते तुम्ही तरी माझ्याशी बोलत नाही तर मला तरी स्वतःशी बोलावं लागेल ना म्हणून। त्यानंतर गौरीला ते पुढे बोलावतात आणि गौरीच्या हातात गिफ्ट ठेवतात। त्यावर गौरी म्हणते हे काय आहे, तर सर म्हणतात तू स्वतःच बघ म्हणून। तेव्हा गौरी बघते तर त्यात असते साडी। त्यांनी गौरीला साडी आणलेली आहे। ते म्हणतात की माझ्याकडून तुझी साडी फाटली ना, त्यामुळे मी ही साडी घेऊन तुझ्यासाठी आलोय म्हणून। गौरी त्यांना म्हणते की सर तुम्हाला एवढा खर्च करायची काही गरजच नव्हती, साडीला फक्त थोडंसं रफू केलं असतं ना तर ती पुन्हा साडी व्यवस्थित झाली असती। तेवढ्यात तिथे एंट्री होते रागिनीची, जी गौरीच्या या सगळ्या वागण्यावर आपलं मत व्यक्त करते आणि गौरीला म्हणते की खूप छान ड्रामा करतेस हा, पुन्हा एकदा अभिमन्यूला आपल्या घोड्यात पाडण्यासाठी। आधी तर फाटलेली साडी घातलीस आणि त्यानंतर असा भोळेपणाचा आव आणलास, आता अभिमन्यूने नवीन साडी घेऊन दिली तर त्याला म्हणतेस की पैसे खर्च करण्याची काय गरज होती, साडी रफू केली असती। किती नाटक करशील। रागिनी गौरीवर खूप भडकते। गौरी काहीही बोलत नाही। तेव्हा सर रागिनीला थांबवतात आणि तिला म्हणतात की एक तर दुसऱ्यांच्या मॅटरमध्ये ना खूपसत जाऊ नकोस आणि त्यातून जेव्हा तुला काही माहीत नसतं तेव्हा तर अजिबात बोलू नकोस। गौरी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तू तिला काहीही बोलशील, तू अतिशय चुकतेस। रागिनीवर ते खूप ओरडतात आणि तिला म्हणतात की गौरीला मी ही साडी दिली आहे कारण तिची साडी माझ्याकडून फाटली होती, म्हणून मी गौरीला ही साडी दिली आहे आणि त्याबद्दल तुला जाणून घ्यायची काहीही गरज नाही। रागिनी हे सगळं ऐकते आणि तिथून निघून जाते। इकडे गौरी अभिमन्यू सरांना म्हणते की सर तुम्हाला एवढं सगळं बोलायचं मॅडमला गरज नव्हती म्हणून। तेव्हा अभिमन्यू सर गौरीवरही भडकतात आणि म्हणतात की मी कुठे काय आणि किती बोलायचं हे मला कोणी सांगायचं नाही, ते माझं मी ठरवेन आणि माझे शब्द माझे वाक्य ते माझे आहेत, त्यात फेरबदल करायची तुम्हाला गरज नाही। अभिमन्यू सर गौरीवरही रागवतात आणि तिथून निघून जातात। गौरी इकडे अभिमन्यू सरांनी आणलेली साडी बघते आणि खूप खुश होते। तर पुढे बघायला मिळतंय की आता रागिनीचा पारा मात्र चढलेला आहे। ती दादाच्या रूममध्ये गेलेली आहे आणि दादाला जाऊन सगळे घडलेला प्रकार सांगते। दादाला म्हणते की तुला माहीत आहे अभिमन्यूने गौरीला साडी आणून दिली आणि तर का तर गौरीची साडी अभिमन्यूकडून फाटली होती म्हणून त्याने तिला साडी आणून दिली। तुला काही कळतंय का? अभिमन्यूकडून गौरीची साडी फाटली याचा अर्थ कळतोय का? खूप जास्त ती त्रास्त झालेली असते आणि ती दादाला समजावण्याचा प्रयत्न करते। त्यावर दादा म्हणतो की तू जसा विचार करतेस तसं काहीही नसावं, कारण त्यांच्या दोघांमध्ये नवरा बायकोसारखं नातं नाहीच आहे। चुकून काहीतरी झालं असेल, दोघांमध्ये वाद झाला असेल आणि त्यामुळे साडी फाटली असावी। तेव्हा रागिनी म्हणते असंच असावं, जर असं नसेल आणि त्यांच्यामध्ये जर प्रेम फुलत असेल तर मला ते आत्ताच्या आत्ता थांबवावं लागणार, मी गौरीचा जीव घेईन म्हणून।
ती रागाने जातच असते. दादा तिला थांबवतो आणि म्हणतो की रागारागात काहीही करण्यात अर्थ नाही. त्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाही आहे आणि आपण ते प्रेम फुलूही द्यायचं नाही. त्यामुळे पुढे काय करायचं याचा विचार कर, त्यापेक्षा जे झाले याचा विचार करण्यापेक्षा. तर सध्या तरी दादा रागिनीला समजावतो आणि रागिनी शांत होते आणि हाच विचारत आहे ती गौरीला त्रास कशी देणार म्हणून. पुढे बघायला मिळते की दुसऱ्या दिवशी गौरी सरांनी दिलेली साडी घालून तयार होते आणि म्हणते की सरांची चॉईस तर खूप छान आहे. तेवढ्यात तिथे आभा येते. आभाही म्हणते की हो, मामाची चॉईस मात्र खरंच छान आहे, म्हणून तर मामी म्हणून तू घरी आलीस ना. आभा गौरीची चेष्टा करते. त्यानंतर गौरीला म्हणते की तू लवकर जा, मामा तुझी वाट बघत असेल. रागिनी हे सगळं ऐकते आणि तिला हेही कळतं की गौरीने अभिमन्यू सरांनी दिलेली साडी घातलेली आहे. तर गौरी कॉलेजात पोहोचायच्या आधी रागिनी कॉलेजात पोहोचते. गौरी येतच असते तेव्हा रागिनी आपल्या हातात असलेला पाण्याचा ग्लास गौरीच्या अंगावर ओतते. त्यानंतर गौरीची साडीही भिजते आणि तिच्याकडची बॅगही भिजते. रागिनी तिला सॉरी म्हणून तिथून निघून जाते. इकडे गौरीला साडी भिजल्याचं कमी टेन्शन आणि बॅगेतलं ते चित्र, त्या डोळ्यांचं चित्र भिजलेलं टेन्शन खूप येतं. तिथे सुकवण्यासाठी कॅन्टीनमध्ये पोहोचते. कॅन्टीनमध्ये ती साफसफाई करतच असते की तेवढ्या तिथे मोना आणि तिची गँग येतात आणि ते विचार करतात की गौरी एवढं काय करते म्हणून. तेव्हा ते गौरीला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवतात आणि तिच्याकडे असलेले ते डोळ्यांच्या चित्राचा जो फोटो तो नेऊन नोटीस बोर्डवर लावतात. गौरी इकडे सगळीकडे तो फोटो शोधते पण तिला काही ते चित्र मिळत नाही. तर बघायला मिळतंय की नोटीस बोर्डवर मोना आणि तिच्या गँगने ते चित्र लावलेलं आहे आणि त्याच्या खाली लिहिलंय की हे डोळे कोणाचे, अभिमन्यू सरांचे का. आणि त्यानंतर गौरी इकडे तिकडे तो फोटो शोधते, तिला मिळत नाही. तर ती पोहोचते मोना आणि तिच्या गँगकडे. तेव्हा मोना आणि तिची गँग पुन्हा एकदा गौरीची चेष्टा करतात, तिच्यावर हसतात आणि तिला म्हणतात की तू एवढं ते चित्र घेऊन फिरत होतेस ते कोणाचं, एवढ्या मोठ्या माणसाशी लग्न केलंयस म्हणून दुसरं काही अफेअर वगैरे, हे दुसऱ्या कोणी मुलाचे डोळे आहेत का. ते तिला खूप छळतात. गौरी त्यांना सडेतोड उत्तर देते आणि नोटीस बोर्डवर ते फोटो शोधण्यासाठी जाते. तिथेच बघायला मिळते की नोटीस बोर्डच्या समोरच अभिमन्यू सर उभे आहेत आणि ते आपल्या स्टुडंटशी गप्पा मारत आहेत. तिला काही प्रॉब्लेम झाला होता ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची नजर अजून नोटीस बोर्डवर पडलेली नाही. याचाच फायदा घेत गौरी आता पुढे येते. अभिमन्यू सरांना काही झालं तरी त्या चित्राकडे बघू जायचं नाही एवढं ती ठरवते आणि तसंच करते. अभिमन्यू सर थोडे पुढे जातात तिथून, तेव्हा ती ते पटकन चित्र काढून घेते आणि लपवते. अभिमन्यू सरांची नजर गौरीवर पडते आणि ते म्हणतात की काय लपवतेस, मला दाखव म्हणून. तेव्हा अभिमन्यू सरांना ती म्हणते की साडी कशी वाटते हे सांगा. हे ऐकल्यावर अभिमन्यू सर खूप भडकतात आणि म्हणतात की आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाही, त्यामुळे असे फालतू प्रश्न मला विचारायचे नाही आणि कॉलेजात तर अजिबातच नाही. तेव्हा गौरीला ते म्हणतात की हातात काय लपवतेस ते दाखव. तर गौरी याच गोष्टीचा फायदा घेत म्हणते की आपल्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नातं नाही, तर तुम्हीही मला विचारायचं नाही की माझ्या हातात काय आहे, माझी पर्सनल गोष्ट आहे, त्यामुळे ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. हे ऐकल्यावर अभिमन्यू सर तिथून निघून जातात. पुढे बघायला मिळते की मॅडम आता स्वतःचे केस स्वतः विंचरण्याचा प्रयत्न करत आहेत, पण होतं असं की केसात गुंथा झालेला असतो आणि त्यामुळे फणी केसातच अडकते. त्यानंतर मॅडम घर सगळं गौरीला शोधत येतात. तन्वी अशी आवाज मारत येतात. अर्पिताला धक्का देतात, तिचं काही ऐकत नाही. तेवढ्यात घरात येते गौरी. त्यानंतर गौरीला तन्वी म्हणून हाक मारताना अर्पिता विचारते की हे तुला तन्वी का म्हणत आहेत, हिचं नाव तर गौरी आहे. तेव्हा गौरी म्हणते की ते जाऊ दे सगळं, आधी आपण मॅडमला बघूया. अर्पिता तिथून निघून जाते. गौरी इकडे मॅडमचे केस विंचरत उभी राहते. गौरीच्या हातात तो डोळ्यांचे चित्र असलेला पेपर असतो. गौरी तो टेबलावर ठेवते आणि मॅडमची नजर पडते त्या चित्रावर, जिथे मॅडम त्या चित्राला बघतात आणि त्यांना आठवतं तो पास्ट माही आणि तन्वीचा, जिथे आपल्याला बघायला मिळतं की मॅडम माहीला खूप ओरडल्या होत्या आणि त्याला म्हणाल्या होत्या की तुझे डोळे काढून तुझ्या हातात देईन जर माझ्या मुलीकडे बघितलंस तर. तेव्हा मॅडमला माही म्हणाला होता की या डोळ्यांचा वापर मी फक्त तुमच्या मुलीला बघण्यासाठी नाही तर माझी स्वप्न बघण्यासाठी सुद्धा करतो आणि ती पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबत तुमच्या मुलीची म्हणजे तन्वीची साथ मला हवी आहे. आणि त्यामुळे ते डोळे बघून, हे चित्र बघून मॅडमला पास्ट आठवतो आणि मॅडम जोरजोरात ओरडायला लागतात की पोलीस पोलीस. मॅडम पोलीस का म्हणतायत हा प्रश्न गौरीला पडलाय. तर सध्या तरी येणारा एपिसोड सुद्धा एवढाच धमाकेदार असणार आहे, ज्यामध्ये फायनली त्या डोळ्यांमागचं चित्र आता पूर्ण झालेलं आहे आणि चेहरा समोर आलेला आहे आणि तो असणार आहे अभिमन्यू राजे शिर्के यांचा. गौरीला कळणार आहे की माही कोण आहे, तर अभिमन्यू राजे शिर्के. आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या गुंथ्यातून गौरी आणि अभिमन्यू सरांची ही कहाणी काय नवीन वळण घेणार आणि जुन्या सगळ्या पास्टचा, भूतकाळाचा कसा उलगडा होणार. तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा
आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.